अगर हौसला बुलंद हो तो कोई भी मुश्किल आपको रोक नहीं सकती। ये साबित करने वाला नांदेड़ का वैभव पैतवार सिर्फ एक सफल उम्मीदवार नहीं बल्कि हजारों युवाओं के लिए एक जीती जागती प्रेरणा बनकर सामने आया है। नांदेड़ के सिडको परिसर के गुरुवार बाजार इलाके में रहने वाले वैभव के साथ एक हादसा हुआ था जब वो 10वीं कक्षा में था। पतंग उड़ाते समय बिजली के तार की चपेट में आने से उसके दोनों हाथ हमेशा के लिए बेकार हो गए थे। एक पल में जिंदगी की तस्वीर बदल गई, लेकिन उसके जज्बे के आगे ये दर्द फीका पड़ गया। हाथ तो चले गए, पर वैभव ने अपनी उम्मीद नहीं खोई। उसने हिम्मत नहीं हारी और पैरों से लिखना सीखा। कड़ी मेहनत से पढ़ाई की और आखिरकार आज एमपीएससी परीक्षा में सफलता हासिल की है। अब वो मुंबई में राजस्व सहायक के रूप में अपनी सेवाएं देने और अपना सपना पूरा करने जा रहा है। वैभव के इस सफर की चर्चा पूरे नांदेड़ में हो रही है। उसकी ये जीत सिर्फ उसकी अपनी नहीं बल्कि उन सभी लोगों के लिए एक मिसाल है जो जिंदगी में मुश्किलों से लड़ रहे हैं। वैभव पैतवार की कहानी हमें सिखाती है कि शरीर की नहीं बल्कि हमारी इच्छा शक्ति तय करती है कि हम कितना आगे बढ़ सकते हैं। कैमरामैन भूषण के साथ अंकुश सोनसले, एमसीएन हिंदी न्यूज। वैभव शुक्रवार पैतवार आहे। 2008 मध्ये मला शॉक लागला होता आणि दोन्ही हात निकामी झाले होते। त्यानंतर माझा 3 वर्षासाठी प्रवास थांबला होता। त्या प्रवासामध्ये मला लिहिण्यापासून खाण्यापर्यंत बऱ्याच गोष्टीचा त्रास होत होता। त्याच्यावर काम केलं आणि मात देखील केली आणि प्रॅक्टिस चालू केली। त्याच्यात सक्सेस झालो। 2012 मध्ये मी 10वीची एक्झाम दिली। एक्झाम दिल्यानंतर मला बऱ्याच अडचणी येत होत्या। जॉब संदर्भात पण होत्या। जॉब बाहेर करायची मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणि घरात भरपूर सपोर्ट होता आम्हाला। 2 छोटे भाऊ वगैरे आणि मोठे बहिणीचा सगळ्यांचा सपोर्ट होता। त्यानंतर मी माझं 12वी आणि ग्रॅज्युएशनचं शिक्षण वसंतराव या कॉलेजमध्ये केलं आणि माझं मास्टरचं शिक्षण मी विद्यापीठात केलं। तिथे देखील माझं 2021 मध्ये मास्टर्स शिक्षण पूर्ण सेटल झालं 21 मध्ये माझं। आणि कोविडच्या काळामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये मी इंटरव्ह्यू पण प्लॅन केले होते, पण डिसेबल असल्यामुळे बऱ्याच अडचणी येत होत्या। मग मी एमपीएससीकडे वळण्यासाठी पुढचा प्रवास सुरू केला। जळगाव येथील म्हणजे यशवंत महादेव सरांनी मला मार्गदर्शन केलं आणि कुलकर्णी सरांनी मार्गदर्शन केलं। त्यामुळे कदाचित मी आज या 2023ची गट परीक्षा पास होऊ शकलो आणि मी पुढील तासांच्या तयारीसाठी परिपूर्ण प्रयत्न केला। आमचं हे स्वप्न होतं, पण त्याला परीक्षा जी ती आज पास केली, पण जेव्हापासून त्याला ऍक्सिडेंट झालाय आणि जेव्हापासून त्याचे हात गेले ते प्रत्येक दिवस त्याचा परीक्षेचाच होता। प्रत्येक दिवस त्यानं परीक्षाच दिलेली आहे आणि असं वाटतं की आम्हाला की आज त्यानं जितकी मेहनत घेतली त्या 15-17 वर्षामध्ये जेव्हा हात गेले तेव्हापासून ती आज थोडं की मार्गाला लागला आणि आता पुढे जाऊन मोठी काहीतरी अजून पदवीच्यासाठी काम करेल, अजून मेहनत करेल त्यावर। आणि ज्या दिवशी त्याचे हात गेले होते तर सर्वांचंच असं बरेच जणांचं म्हणणं होतं की बाबा आता काय करेल हा। तर आमचा विश्वास होता की आज ना उद्या मेहनत करेल हा आणि काहीतरी करून दाखवेल आणि आमच्या घरामध्ये चांगल्या पदावर जाऊन सर्वात मोठ्या पदावर जाऊन बसेल आज ना उद्या, ही आमची मनामध्ये आमच्या इच्छाशक्ती होती आणि त्याच्या मनामध्ये इच्छाशक्ती अशी होती की मी काहीतरी करेल। आणि त्याच्या मेहनतीमुळं आणि त्याची जी जिद्द होती त्याच्यामुळे ते आज थोडं बहुत साध्याला लागलंय आणि पुढे आले। त्याच्यामध्ये घरातील सर्वांचे आमचे भाऊ झाले, माझी आई झाली, माझी मिसेस झाली, सर्वांनी सहकार्य केलं त्याला आणि त्याच प्रकारे त्यानं त्या मेहनतीला आमच्या सहकार्याला प्रतिसाद बी दिला। त्यामुळे घडलं। नाही तर आम्ही सांगणाऱ्यामध्ये बोलणाऱ्यामध्ये काही नाही, करणाऱ्यामध्ये महत्वाचं काम आहे की त्यानं करून दाखवलं।